त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर ताईंनी काय केलं की स्वतः बैलगाडी मालक स्वतः झाल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी जे मोठे मैदान आयोजन केलेले लोकांनी ते मैदान स्वतः बघायला जाणं, तिथनं स्वतः अभ्यास करून त्यांना बी असं वाटलं की आपणही बैलगाडी मालकांना न्याय देण्यासाठी आपण पण एखादं नियोजन करू. आणि ते नियोजन पण त्यांनी त्यांच्या नावाला साजन असं केलं. कुठेही मैदानाला म्हणजे गालबोट लागला असे कुठलीही गोष्ट नव्हती. सर्व सुविधा व्यवस्थित होत्या. बक्षिसामधून सुद्धा त्यांनी सर्व घटकांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं मैदान हे अतिशय चांगलं झालं. आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं राहील, कारण एक महिला गाडा मालक असताना त्यांचं जो त्यांच्या राहत्या ठिकाणचा गावाचा संपर्क आहे, लोक त्यांना मानतात. त्यांच्याकडनं त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन जे आजचं नियोजन केलं तर ताईंचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. एक महिलेनी एवढं स्वतः लक्ष घालून सर्व गोष्टी एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने सगळी सुविधा उपलब्ध करून दिली बैलगाडा मालक आणि बैलगाडा शौकीनांना. त्याबद्दल मी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेतर्फे मी त्यांचं आभार मानतो. आणि असा चांगला खेळ त्यांनी करून दाखवला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदनही करतो. संघटनेचं अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचं कसं हे राहिलं, त्यांना सहकार्य राहिलं? अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं सहकार्य असं राहिलं की